महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एसटी प्रवर्गातून कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या मागणीसाठी गोंदियातील बिंजवार समाजाने काढला मोर्चा। पूर्व विदर्भात राहत असलेला बिंजवार समाज हा आदिवासी आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर हे जिल्हे मध्य प्रदेशातील सीपीआर बेराडच्या भागात मोडत होते। तर 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात वास्तव्यास असलेल्या बिंजवार समाजाला त्या राज्यात एसटीचा दर्जा असून त्यांना कास्ट सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आली आहे। तर महाराष्ट्रात राहत असलेल्या बिंजवार बांधवांना देखील कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे, या मागणीसाठी आज गोंदिया जिल्ह्यातील बिंजवार बांधवांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। तर महाराष्ट्रातील बिंजवार हाच इंजवार आहे, त्यामुळे सरकारने आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। छत्तीसगडला होते, इंग्रजांच्या आजपूर्वीपासून ते छत्तीसगडला राहायचे। मग त्याच्यानंतर ते महाराष्ट्रात आले। महाराष्ट्रामध्ये अशी गमत होती की भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर हे आधी मध्य प्रदेशमध्ये यायचे। छत्तीसगड हे पूर्ण एक सम्मिलित भाग होता। त्याच्यानंतर असं झालं की तिकडून जेव्हा हे फाळणी झाली, विभाजन झाले राज्याचे, तेव्हा बोली भाषेमध्ये अंतर आला आणि बिंजवार जे समाज आहे त्या बिंजवार समाजाचा इंजवार करण्यात आला। त्याच्यामुळे काय होतं की आधी जे आमचे जे अशिक्षित लोक होते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या। आमचा जो समाज आहे हा अशिक्षित होता आधी। पण मागण्या अशाच आहेत की आता जे आम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे, आपली कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे एसटी कॅटेगरीमधून, ते आम्हाला मिळत नाही आहे। आणि आमचे जे बंधू जे बिंजवार समाजाचे जे छत्तीसगडला असतात त्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहेत ना, आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं जात आहे। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमचे अधिकार आहेत फक्त बी आणि ई याच्यामध्ये सरकारनेच घोळ करून आम्हाला फसवलेला आहे ना, त्याच्या दोषी आम्हाला करतायत। म्हणून आमची अशी मागणी आहे की आम्हाला एसटी कॅटेगरीतून कास्ट सर्टिफिकेट मिळावं व व्हॅलिडिटी सुद्धा मिळावी, कारण आमच्यावर खूप अन्याय होत आहेत। माझ्यासारखं सुशिक्षित मुलगा आम्ही आता जिल्हाधिकारी जे सर आहेत आपले कलेक्टर साहेब त्यांना आम्ही निवेदन द्यायला चाललेलो आहे आणि आमच्यासोबत हे सगळं संख्याबळ आहे। आम्ही थोडक्यातच संख्याबळ आम्ही घेऊन चाललेलो आहे। जर आमची इंजवार बिंजवार समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर आम्ही यांच्यापेक्षा भव्य मोर्चा असा नागपूर विधानसभेवर आम्ही त्या 0 मैलवर नेणार आहोत, अशा मी गृहीत धरतो। आदिवासी महिला आहे, मी बिंजवार समाजाची आहे। माझं नाव निशा वहारे सोनवाने। मी जन्माला महाराष्ट्रात आली, माझं प्लीज ऐकून घ्या तुम्ही। मी जन्माला महाराष्ट्रात आली, माझं लग्न MP मध्ये झालं। मला MP मध्ये कुठलाही त्रास नाही आहे। माझं लग्न माझ्या जातीत झालेलं आहे आणि जाती रिवाजाप्रमाणे झालेलं आहे। आज MP मध्ये आणि छत्तीसगडमध्ये असलेल्या माझ्या समाज बांधवांना, माझ्या लोकांना बिंजवार समाजाचं आरक्षण आहे। भाषेच्या अपभ्रंशाने इंजवार म्हटलं जातं आणि त्या इंजवार आणि बिंजवार हे एकच आहेत असे सरकार दरबारी बरेच पुरावे आम्ही दिलेले आहेत। म्हणजे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा गॅझेटेड मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, रसेलनी म्हटलेलं आहे, इंग्रजांनी म्हटलेलं आहे की इंजवार और बिंजवार एक आहे आणि एक असून सुद्धा हे आमच्यावर आज 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झालेलं आहे तरी ते अन्याय करतात आणि व्हॅलिडिटी देत नाही, कास्ट सर्टिफिकेट देत नाहीये। आता आमचे पूर्वज अशिक्षित होते, हा देश आमचा आहे आणि आमच्यावरच अत्याचार चालू आहे। इंजवार बिंजवार एक असून सुद्धा आजकाल एवढ्यात जास्त त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे सरकारने। मुख्य मागणं हे आहे की आदिवासी बिंजवार हेच इंजवार आहेत। महाराष्ट्र, MP, छत्तीसगड वेगळं झाल्यामुळे काय लोक बदलतात का? आम्ही बॉर्डरवर असतो म्हणून आमच्यावर हा अन्याय होत आहे। आमचं आरक्षण आहे, आम्हाला फक्त इंजवार बाजूला लावून पाहिजे आहे। आमची केस सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये गेलेली आहे, आज याला कितीतरी वर्ष झालेले आहे आणि ही मागणी महाराष्ट्र सरकार गव्हर्नमेंटला पाठवत नाहीये। एकदा महाराष्ट्र सरकारचे लोक म्हणतात तुम्ही आदिवासी आहात, इंजवार हेच आदिवासी आहेत आणि नंतर म्हणतात की तुम्ही इंजवार आहात, बिंजवार नाहीये। म्हणजे आमचेच लोक, सरकारचे लोक आमच्यावर अत्याचार करत आहेत। आम्ही हा कलेक्टर ऑफिसला घेऊन चाललेलो आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।